भंडारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयात काम करणारे संगणक परिचालक यांचे सन 2024 काळातील तांत्रिक अडचणीमुळे जवळपास 100 संगणक चालकांचे मानधन प्रलंबित होते। याबाबत अनेक वेळा जिल्हा परिषद स्तरावरील संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले, परंतु प्रशासन मात्र संगणक परिचालकांच्या समस्या सोडविण्यासाठी उदासीन दिसून येत आहे। उडवाउडवीचे उत्तर देऊन विषय मोकळा करण्याचा प्रयत्न करीत होते। अशा उत्तरांना व प्रशासनाच्या उदासीन धोरणाला कंटाळून जिल्ह्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन खंगार व प्रमुख मार्गदर्शक दिगंबर वंजारी यांच्या नेतृत्वात 13 ऑक्टोबर रोजीपासून जलत्याग व अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे निवेदन जिल्हा परिषदेतील संबंधित विभागाला देण्यात आले। तत्पूर्वी बांधकाम भवन मुंबई येथे जाऊन ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, उपसचिव प्रशांत पाटील तसेच राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान RGSA पुणेचे संचालक गिरीश भालेराव यांना निवेदन देऊन मागण्यांबाबत अवगत करण्यात आले। मात्र तरीही मागण्या पूर्ण झालेल्या नसल्या कारणाने नाईलाजास्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन खंगार व जिल्हा मार्गदर्शक दिगंबर वंजारी यांनी अन्न व जलत्याग आंदोलनाचे टोकाचे पाऊल उचलले आणि याचाच एक धसका घेत आंदोलनाला बसल्याचा एका तासातच 15 महिन्यांपासून तांत्रिक अडचणीमुळे थकीत असलेले 93 संगणक परिचालकाचे 23 लाख रुपये मानधन संगणक परिचालकांच्या खात्यात जमा करण्यात आले। निवेदनात ठेवल्याप्रमाणे काही संगणक परिचालकांची तांत्रिक अडचणीमुळे थकीत मानधनाची एक मागणी पूर्ण झाली असली तरी अजून राज्यातील सर्व संगणक परिचालकांचे माहे जून 2025 पासून ते सप्टेंबर 2025 या 4 महिन्यांचे मानधन अजूनही थकीत आहेत। जोवर संपूर्ण मानधन व इतर मागण्या पूर्ण होत नाही तोवर सुरू असलेले अन्य व जलत्याग आंदोलन मागे घेण्यात येणार नाही असा संगणक परिचालक संघटनेचा ठाम निर्धार आहे। अन्न व जलत्याग आंदोलनाला जिल्हाध्यक्ष सचिन खंगार व जिल्हा मार्गदर्शक दिगंबर वंजारी हे बसले असले तरी त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील एक ना एक संगणक परिचालक आंदोलन स्थळी उपस्थित आहेत। आतापर्यंत आंदोलन स्थळी जिल्हा परिषद सभापती नरेश ईश्वरकर, एकनाथ फेंडर, शीतल राऊत, माजी सभापती शीतल राऊत यांनी भेट दिली। महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना भंडारा जिल्ह्याच्या वतीनं कालपासून जिल्हा परिषदेसमोर आम्ही अन्न व जलत्याग आंदोलन करीत आहोत। आमच्या विविध मागण्या, त्यातील पहिली मागणी थकीत मानधनाची ही पूर्ण झाली, परंतु आमच्या अजूनही 2 मागण्या ज्यामध्ये जून 2025 पासूनचे आमचे जे नियमित मानधन आहेत ते अजूनपर्यंत झालेले नाहीत। त्याचबरोबर कोरोना काळातील जो सानुग्रह निधी आहे तो आम्हाला देण्यात यावा, या 2 मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हा अन्न व जलत्याग आंदोलन मागे घेणार नाही व आम्ही दोघेही दिगंबर वंजारी आणि मी सचिन खंगार जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही अन्नाचा एक कण व पाण्याचा एक थेंब सुद्धा घेणार नाही।